वाईल्ड कार्ड नाही माइल्ड कार्ड वाटतायत। वाटाण्या, चल थोबाड बंद कर। आज ब्रेक झालाय त्यांचा हार्ट। भाऊचा धक्का एपिसोड 8। टोळीतले मेंबर्स जरी स्वतःला समजत असले कितीही स्मार्ट तरी आज ब्रेक झालाय त्यांचा हार्ट। कारण ह्या सीझनचा सगळ्यात शॉकिंग आणि अनएक्सपेक्टेड एलिमिनेशन झालंय ते म्हणजे रुचिता जामदारचं। आपण कितीही काही म्हटलो तरी रुचितात एक तडफ होती, एक गेम खेळण्याचा जोश होता आणि इतर कंटेस्टंट्सच्या मनात तिने स्वतःबद्दल एक दहशत निर्माण केली होती। त्यामुळे तिच्या जाण्याने एक गेम थोडासा फिका तर होणारच आहे। पण मला वाटतंय की रुचिताचं ते सुरुवातीपासूनचं एवढं लेवलचं अग्रेशन, शिव्या देणं वगैरे या सगळ्यामुळे तिचा गेम एकसारखा दिसत होता। कुठलाही गेम प्लॅन किंवा स्ट्रॅटेजी दिसत नव्हती आणि विशाल तिला खूप कंट्रोल करत होता। वारंवार तिला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सांगितलं सुद्धा की हे अग्रेशन कमी कर किंवा गेम बदल, पण कदाचित तो गेम इतका प्रेडिक्टेबल झाल्यामुळे तिचं एलिमिनेशन झालं असावं। पण तिच्या जाण्याने सगळ्यात जास्ती ज्याच्यावर परिणाम झालाय तो म्हणजे आहे विशाल। विशाल आणि रुचिताचा खूप एक स्ट्रॉंग बॉन्ड होता सुरुवातीपासून आणि रुचिताच्या गेल्यामुळे तर आता तर टोळी संपुष्टातच आली आहे आणि विशाल एकटा राहिलाय घरात। विशाल इतके दिवस आपल्याला माहितीये की एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, पण तो टोळी करवी किंवा स्पेशली रुचिता कडून गेम खेळून घेत होता। आता त्याला स्वतः समोर येऊन गेम खेळायला लागणार आहे, त्यामुळे विशालची एक वेगळी बाजू आपल्याला दिसणार आहे आणि आता घरात थोडी शांतता होणार आहे। कारण की रुचिता गेल्यामुळे आपल्याला वाटाण्या, चल थोबाड बंद कर आणि डॅश 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 अशी भाषा बघायला मिळणार नाहीये। त्यामुळे बरेच बदल घरात दिसणार आहेत। या वीक मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीज आल्यात घरात आणि त्यांचा सगळा एकंदरीत प्रकार बालिशपणा बघून रितेश भाऊ म्हणाले की हे वाईल्ड कार्ड नाही, तुम्ही चाइल्ड कार्ड वाटताय। पण माझं तर म्हणणं आहे हे वाईल्ड कार्ड नाही माइल्ड कार्ड वाटतायत। कारण संकेत, संस्कृती आणि रेवा तिघांमध्ये तेवढा म्हणावा तितका स्पार्क वाटत नाहीये। संकेत तरी चांगला टास्क परफॉर्म करतोय, थोडे बॉन्ड्स त्यांनी क्रिएट केलेत, एंटरटेन पण करतोय, संस्कृती खूप प्रयत्न करते, पण आय थिंक रेवाला डेफिनेटली गेम अप करायची गरज आहे। आणि जे कंटेस्टंट्स इतके 50 दिवस ऑलरेडी राहिले त्यांच्या गेमची लेवल खूप वरपर्यंत गेली आहे आणि टेम्पो एक हाय सेट झालाय। तर ऑब्व्हियसली कुठल्याही वाईल्ड कार्ड एंट्रीला ते मॅच करणं थोडंसं अवघड जाणार आहे। पण एवढ्या सगळ्या घडामोडी झाल्यात घरात, त्यामुळे गेमला एक वेगळं वळण डेफिनेटली मिळणार आहे आणि गेम आता पालटलाय म्हणायला हरकत नाहीये। आता येत्या आठवड्यात काय होतं हे बघायला मी तरी खूप उत्सुक आहे आणि तुम्ही सगळे पण असाल। आपण लवकरच पुन्हा भेटू आणि बिग बॉस 6 मझारभर पहा।